माहेश्वर तरुण मित्र मंडळ यांचा आभार मानते की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीनं गुलामगिरीच्या छातडावर प्रहार केला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा. मराठी मनांचा मावळ मातीचा हा महाराष्ट्र आणि स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो करोडो मावळ्यांच्या रक्ताने भगवा झालेला हा महाराष्ट्र जसं की अग्नीशी झुंजल्याशिवाय पोळा फुलत नाही आणि यौवनास ललकारल्याशिवाय मर्द फुलत नाही. अगदी तसंच ठिणगीच्या घोड्यावर स्वार होऊन नित्यास हात मारणाऱ्या एका झगमगत्या पेटत्या अंगाराचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी अशा वजनदार शब्दांनी एका ज्वाळेचा जन्म झाला ज्या एका ठिणगीने उभा महाराष्ट्र पेटवला. तोच निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीशी निर्धार बहुत जनांची आधारू श्रीमंत योगी. आज सकाळी येताना कुणीतरी प्रश्न विचारला होता. प्रश्न अतिशय सुंदर होता की छत्रपती शिवाजी महाराज हे USA रशिया महासत्तांमध्ये जन्माला का नाही आले, ते या हिंद भूमीवरच जन्माला का आले. याचं कारण काय असेल नसेल मला माहिती नाही, पण ही हिंद भूमी जे प्रभू रामचंद्राच्या एक वचनाने परिपूर्ण झालेली आहे, भगवान श्री कृष्णाच्या मोर पिसाने रंगलेली आहे, गंगा मायेच्या पाण्याने ती पवित्र झाली आहे, हिमालयाने तिला शुभ्र धवल बनवले, उमा पार्वतीने तिला गोंडले, शिवशंकराच्या डमरूने ती रोमांचित झाली आहे, निबिडा रंगाने तिला शृंगारले, करुणा आणि अहिंसेने तिला पुष्ट बनवले आणि संतांनी तिला अभंग केला आहे. सदैव सत्याला मस्तकी धरणारी, शीलवंताला सखा मानणारी, पराक्रमाला बाहूत करणारी आणि क्षमेला हृदयात बसवणारी ही भूमी आहे. म्हणून माझा राजा याच भूमीवर जन्माला आला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आता प्रश्न पडतोय, काय सांगावं राजा तुमच्याबद्दल? अहो राजा, काय सांगावं साहेबांबद्दल? काय सांगावं राजा स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो करोडो मावळ्यांबद्दल, ज्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यानं आम्हाला सांगितलं, आम्हाला शिकवलं कसं जगावं कसं मरावं. काय सांगावं राजा त्यांच्याबद्दल? आता तुम्ही म्हणशाल मावळ्यांनी शिकवलं कसं जगावं कसं मरावं, आता ते कसं? आठवा तो दिवस 10 नोव्हेंबर 1659. आया बहिणींचे लचके दिन दहाडे वेशीवर टांगले जात होती तेव्हा आऊसाहेबांनी महाराजांना सांगितलं, अहो राजा, दिन दहाडे आया बहिणींचे लचके अशा वेशीवर टांगले जात असताना घरात बसून शांतपणे त्यांच्या किंचाळ्या ऐकणं आऊसाहेबांना शोभणारी गोष्ट नाहीये. उठा राजा, उठा. जर स्वराज्याचं देखणं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या अफजल खानासारख्या नरराक्षसाचं मस्तक आम्हाला हवंय. राजा निघाले. 10 नोव्हेंबर 1659. का कसे कुठे केव्हा विषय वेगळा. राजा निघाले. आता सोबत कोण घेणार? अफजल खानासारख्या बलाढ्य माणसाचा वध करायचा. सोबत कोण घेणार? कोणाची तानाजी सूर्याची चला सगळेच येऊ भेटून नाही. सोबत घेतला जीवा महाला. का? अहो धिप्पाड, अहो पण तोच का? अहो समोर सय्यद बंडा तसाच आहे, त्याच्याशी झुंजायचं तर फक्त हवा जीवा. सोबत घेतला संभाजी गावची कोंढाणकर. का? बलाढ्य नवे हत्ती उचलून टाकतो, नवा तोफ उचलून टाकतो. अहो पण तोच का? अहो समोर अफजल खान तसाच आहे, त्याच्याशी झुंजायचं धिप्पाड. धिप्पाडच माणूस असायला हवा. तर जर आखाड्यात पहिलवानच उतरायचा तर सारख्या ताकदीचा हवा की नाही. महाराज निघाले. 10 नोव्हेंबर 1659. अवघे 8 अंगरक्षक महाराजांनी सोबत घेतले. महाराज निघाले. प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या दिल्या. जीवा महाराजांना सांगितलं, हे बघ जीवा, तू आमच्या सोबत खाली येतोय. बरोबर 12:30 वाजता निघालेले राजे गडाच्या पायथ्याला बरोबर दुपारी 2 वाजता पोहोचतात. जीवा महाराजांना सांगतात, हे बघ जीवा, तू आमच्या सोबत खाली येतोय, शामियान्यात आताही येतोय, पण शामियान्यात आल्यानंतर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त बघायचा सय्यद बंडा बस. संभाजी काळजीनं सांगितलं, हे बघा संभाजी, तुम्ही पण खाली येताय, पण तुम्ही शामियान्यात आत नाही यायचं, तुम्ही शामियानाच्या बाहेर उभं राहायचं, तुम्ही खानाकडे बघायचं नाही.
महाराजाच्या आयुष्यानं सांगितलं कसं जगावं आणि कसं मरावं. महाराज निघाले. दुपारी 2 वाजता गडाच्या पायथ्याशी आले. अफजल खानाला वर्दी मिळाली. शिवाजी राजे येत आहेत. तसंच अफजल खान उठून उभा राहिला. पुढे पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवराय. अफजल खानाने भटलाला विचारलं, ये है शिवाजी? भटलाने मान डोलावली. तसा अफजल खान उठून उभा राहिला. 2 पावलं पुढे गेला. पाहून फैलावले, आओ शिवाजी राजे. राजे गळाभेटीसाठी खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ महाराजांच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर आणला, मिठी आवळली गेली. राजे गुदमरली. खानाची कट्यार महाराजांच्या मस्तकावर घसरून महाराजांच्या पाठीवर आली. निघाली वाघनख बाहेर, खुपसली खानाच्या पोटात. कोथळा बाहेर पडला. दगाम खान कडाडला. तोच कृष्णाची कुलकर्णी फिरला. महाराजांच्या मस्तकावर वार केला. तोच महाराज फिरली, कृष्णाची कापला. सय्यद बंडा झेपवला. सय्यद बंडाने महाराजांच्या मस्तकावर वार केला आणि तोच जिवा महाराजाच्या कानपट्टानं सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास कडाडला. होता जिवा वाचला. हा पुरावा आहे, हा सबूत आहे की मावळ्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यानं सांगितलं, शिकवलं कसं जगावं. जगायचं तर स्वराज्यासाठी, मरायचं तर स्वराज्यासाठी. सगळं शिकवलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जीवा महालाच्या 1 सेकंदाच्या उशिरानं, जास्त नाही, फक्त 1 सेकंद, 1 सेकंदाच्या उशिरानं सय्यद बंडाचा हात छाटल्या जायच्या ऐवजी महाराजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. पण नाही, अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टींचं नियोजन झालंय. कसं? जीवा महाला तुम्हाला प्रतापगडावर दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. तिथं मुरारबाजी असणार आहे, तिथं बाजी प्रभू नसणार आहे. बाजी प्रभू घोडखिंडीत, तिथं तानाजी नाही. तानाजी कोंडाण्यावर, तिथं नेताजी नाही. नेताजी आग्र्याला, तिथं सूर्याजी नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस, प्रत्येक प्रसंगात नवा डावपेच, प्रत्येक प्रसंगात नवा खेळ आणि या सगळ्यांनी एक नवीन गोष्ट तयार झाली, तिचं नाव स्वराज्य. अहो, आईच्या गर्भात असताना ज्याच्या आयुष्याचं नियोजन झालंय असं कुणी महापुरुष या पृथ्वीवर, या सृष्टीवर जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. का जन्माला यायचं? जन्माला एवढं काय करायचं? सगळं ठरलंय. सगळ्या गोष्टी ठरवून होत आहे. कारण महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टींचं नियोजन करून ठेवले. एक साहेबांनी महाराजांना प्रश्न विचारला, सांगा राजा, या जगात सर्वात उंच काय? हिमालय की सह्याद्री? महाराजांनी विचार केला आणि लगेच सांगितलं, आओ साहेब, या जगात सर्वात उंच हिमालय की सह्याद्री आम्हाला माहिती नाही, पण या जगात जर सर्वात उंच काहीतरी असेल तर ती मराठ्यांची मान आहे. आओ साहेब. आओ साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, सांगा राजा, काय व्हायला आवडेल, काय करायला आवडेल? महाराजांनी लगेच सांगितलं, काय डॉक्टर, इंजिनियर व्हायचं? नाही, महाराजांनी सांगितलं, औ साहेब, दगड झालं तर त्या सह्याद्रीचा होईल, माती झालं तर या स्वराज्याची होईल आणि तलवार झालं ना औ साहेब आई भवानीची होईल आणि भगवा रक्तात भिजवायला आवडेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पण आता आम्ही काय दाखवतो? एकदा कधीतरी त्या राजाला म्हणावं, अहो राजे, चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. ज्यांच्यासाठी जानाची बाजी लावली, अहो ज्यांच्यासाठी जानाची बाजी लावली, तो आता खिंडीत काढतोय. अहो आमचा सूर्याजी तो पावलावरती लढतोय. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणायची आता तानाजीत हिंमत नाही. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणायची आता तानाजीत हिंमत नाही. रायबाच्या बापजाद्याच्या पराक्रमाची त्या रायबाला किंमत नाही. बापजाद्याच्या पराक्रमाची त्या रायबाला किंमत नाही. जो तो आपल्या परीने इतिहास दाखवतोय, जो तो आपल्या सोयीप्रमाणे इतिहास दाखवतोय आणि पोकळ मराठी बाणा आम्हालाच बसवतोय. अहो चला ना राजा, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. अहो राजा, लाज वाटते म्हणून सांगते. अहो राजा, लाज वाटते म्हणून सांगते. असा पदर आम्ही लेटत नाही. अहो राजा, लाज वाटते म्हणून सांगते. असा पदर आम्ही लेटत नाही. आई भवानीने तलवार दिलीच कशी? या बंडखोर मनाला पटत नाही राजा, या बंडखोर मनाला पटत नाही. ओळखा ना राजा. अहो राजा, ओळखा, कोण या कंचा पिकवतोय. अहो चला ना राजा, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. चला ना राजा, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. इथं शेतकऱ्यांची अवस्था अशी राजा, इथं शेतकऱ्यांची
इथं शेतकऱ्यांची अवस्था अशी जसा वेड्यामध्ये पांगळा 12 महिने 13 त्रिकाळ त्यांच्याकडे दुःखच आहे. पण त्यांच्याकडे बघू नका ना, विषयासाठी पैसे नाही म्हणून घराच्या आडाला फाशी आहे. विषयासाठी पैसे नाही म्हणून घराच्या आडाला फाशी आहे. अहो व्याजाने व्याज वाढतं, व्याजाने व्याज वाढतं, तरी विचारताय अहो हप्ता का थकवतोय? चला ना राजा, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. चला ना राजा, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ज्या राजानं शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आपल्या आई समान सन्मान दिला, तो राजा, ते छत्रपती आम्हाला कधी कळलेच नाही हो. अहो छत्रपती डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही, छत्रपती डोक्यात घालून मिरवायचा विषय आहे. याची जाणीव जोपर्यंत आम्हाला होणार नाही तोपर्यंत छत्रपती आम्हाला कधीच कळणार नाही, ते कधी कळाले नाही. आता याचं कारण मला नका विचारू, जा आणि त्या 9वी-10वीच्या पोरांना विचारा मराठीत रस किती माहिती. अहो उभयाने शोधायला लावलं तर पूर्ण अंगभर शोधतील आणि शोधूनही सापडणार नाही. ही गोष्ट तुम्हाला आणि मला कळत नाही. अहो ज्या राजानं आम्हाला आमच्या मातीवर प्रेम करायचं शिकवलं, ज्या राजानं आम्हाला आमच्या आईवर, आमच्या मराठीवर, आमच्या माऊलीवर प्रेम करायचं शिकवलं, आम्हाला त्या आईबद्दल, त्या मातीबद्दल, त्या माऊलीबद्दल, त्या मराठीबद्दल प्रेम उरलेलं नाही. त्याचं कारण हे, अहो हेही जाऊ द्या, माझ्या घरातल्या बायकांना डोहाळे लागतात. माझ्याच घरातले बायका कुणाला लाडू खावीशी वाटते, कुणाला जिलेबी खावीशी वाटते, कुणाला माती खावीशी वाटते, कुणाला ढेकळं खावीशी वाटतं. हे डोहाळे, अहो आमच्या आऊस साहेबांना जेव्हा डोहाळे लागले, माती, ढेकळं, लाडू, जिलेबी कधीच खावा नाही वाटलं. असं वाटलं घोड्यावर स्वार व्हावं, हाती तलवार घ्यावी आणि माझ्या बाहेरच्या माणसांना संपवणाऱ्या त्या नरधमांचा आत्ताच मुर्दा पाडावा. आणि म्हणून स्वराज्याचा देखणं स्वप्न जन्माला आलं. आम्ही भांडतो कशावर? आम्हाला नोटांवर छत्रपती पाहिजे, बरोबर ना सर? आम्हाला नोटांवर छत्रपती. अरे हाड, ज्या नोटा, जे पैसे गोर गरिबांच्या मानेवर तलवार टाकून आलेले असतील, त्या नोटांवर, त्या पैशांवर आम्हाला आमचे छत्रपती कधीच नकोय, ते कधीच नको होते. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, अहो राजा, अहो राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या. ती पडलेली तटबंदी आणि ढासळलेली बुर्ज बघायला राजा पुन्हा जन्माला या. अहो राजा पुन्हा जन्माला या, हे बघायला जन्माला या की तुमचा मावळा आज कसा नशेत जिंकतोय आणि पाण्याची तहान बियरवर भागवतोय. राजा पुन्हा जन्माला या. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, अहो राजा, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुम्ही सोन्याचा नांगर उभा केला, त्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज गळफास लटकताय. तुमची जयंती सुद्धा वर्षात 3 वेळा साजरी होते आणि ते शंभू राजाचं सांडलेलं रक्त विसरून आम्ही गौतमी पाटीलच्या नशेत जिंकतोय. राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला. अहो राजा, मावळे तर तेव्हाही लढले, मावळे तर आताही सीमेवर लढताय. राजा हे बघायला जन्माला या की मावळे तेव्हाही लढले, मावळे आताही सीमेवर लढताय. पण ते काय म्हणतात राजा की अब तो ये तिरंगा झंडा भी हमसे ये पूछने लगा है, क्या बात है भारत, आजकल मैं फहराने से ज्यादा कफन में दफनाने के क्यों काम आ रहा हूँ. राहो राजा, हृदय तो उस दिन फट गया जब बूढ़ी माँ अपने बेटे के चिथड़ों को देखकर बोली, साहब आप तो भर्ती में 1 इंच भी कम नहीं लेते, मैं आधा शरीर कैसे ले लूं. अहो राजा, हृदय तो उस दिन फट गया जब एक विधवा की वेदना हमसे ये चीख चीख कर कहने लगी, प्यार भी भरपूर गया, प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर चला गया, छोटी छोटी दो निहालों की लंगोटियां चली गई और बेटियों की तो चोटियां भी चली गई. आपके लिए तो एक आदमी मरा है साहब, मेरे घर की तो रोटियां भी चली गई. बघा ना राजा, तुमच्या स्वराज्यात नाही, बघा ना राजा, तुमच्या स्वराज्यात. असो, हा सगळा विषय जाऊ द्या. ज्या राजाने शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आपल्या या बहिणीसारखा सन्मान दिला, त्याच शत्रूने 3 एप्रिल 1680 जेव्हा महाराजांचं निधन झालं, औरंगजेबाकडे बातमी आली, गाफर वसईनाथ तख्त. गाफर नरकाला गेला तसा औरंगजेब शांतपणे उभा राहिला, आपले गुडघे टेकवले, नमाजाच्या रुकता पडायला लागले, आपल्या दोन्ही हात त्या खुदाकडे केले आणि औरंगजेब म्हणाला, या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. आतापर्यंत ऐकलं होतं,
जाताना सोबत कुणी काहीच घेऊन जात नाही, पण माझा राजा काय घेऊन गेला सोबत? जा, कधीतरी वेळ असेल तर त्या विचारा सह्याद्रीला, विचारा त्या सह्याद्रीला आणि या स्वराज्याच्या मातीच्या प्रत्येक कणाला जर ठेवला ना तर मातीवर माथा, तो स्वराज्य आजही सांगतोय माझ्या राजाच्या पराक्रमाची गाथा. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. असो, या व्यासपीठावर बोलण्याच्या भागामध्ये काहीतरी अपशब्द निघालेले असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. कारण छत्रपती हा विषयच असा आहे ना, कुणीतरी म्हटलं होतं कि बनना है तो सिगारेट मत बनो कि पीने के बाद किसी के पैर तले कुचले जाओगे, बनना है तो नशा बनो पीने वाला तबाह हो जाए. छत्रपती विषयच असा, छत्रपती एक नशा आहे. बोलताना काही खरंच अपशब्द निघालेले असतील तर खरंच मी अपेक्षा करते की तुम्ही मला क्षमा करशाल. आणि एवढे बोलून माझे वेळ कमी असल्या कारणाने 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय, बंधू आणि भगिनींनो.